नमस्कार, मी आशिष VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो। बातमीपत्रावर वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, सोशल मीडियावरून झालेल्या फसवणूक प्रकरणात तिघांना अटक, तिघांपैकी 2 नायजेरियन। शेगाव येथील तूर खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा उघड, 2 संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल। तर विनयभंग करणाऱ्याला 6 महिन्यांची शिक्षा। बच्चू कडू कोणाला भीत नाही म्हणत भाजपाला दिले बच्चू कडू यांनी पत्र परिषदेदरम्यान उत्तर। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूयात सविस्तर वृत्त। वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देऊन विदर्भासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळवून देण्यासाठी बच्चू कडू प्रयत्नशील आहेत। मी कोणालाही घाबरणारी व्यक्ती नाही, शेतकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी मी सर्वात पुढे राहील, असं पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलंय। भाजपाने लावलेले आरोप चुकीचे असल्याचंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलंय। विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढतायत। शेतकरी राजानं घाम गाळून पिकवलेल्या मालाला भाव मिळत नाही, त्यांच्या मालाची नासधूस होते। याकडे केंद्र आणि राज्य शासनाचे अजिबात लक्ष नाही। मग शेतकऱ्यांना आंदोलन केली तर काय चुकलंय? हमीभाव मागतोय हे चुकीचं आहे का? ते चुकीचं असेल तर खोळा ना आम्हाला का तुम्ही हमीभाव मागताय तो चुकीचा आहे असं म्हणायची हिंमत दाखवली पाहिजे मुख्यमंत्र्यांना। कर्जमुक्ती दिली तर तुम्ही निवड कर्जमुक्तीच्या मुळे आमचं काही समाधान होणार नाही। मूळ मुद्दा आहे 50% निवड हमीभाव नाही, 50% धरून हमीभाव। शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागणीसाठी पुकारलेल्या बंद आंदोलनामध्ये प्रहार संघटना देखील सहभागी आहे। संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आज अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय। केंद्र आणि राज्यात आज भाजपाची सरकार आहे, तरीही शेतकऱ्यांना आज आत्महत्या कराव्या लागतायत। ही मोठी निंदनीय बाब आहे। भारतीय जनता पक्षाने लावलेले आरोप बिनबुडाचे आहेत। दाखवून दिलं का आम्हाला नेत्याची गरज नाही आहे आणि आम्ही पण शेतकऱ्याला सांगतो का तुम्ही नेत्याची वाट न पाहता ज्या ताकदीनं तुम्ही शेतात पीक पिकवता, एका दाण्याचे 100 दाणे करण्याची तुमची ताकद आहे, तर सरकारला वटणीवर आणण्याचं ताकद सुद्धा शेतकऱ्यामध्ये आहे। त्याला नेत्याची गरज नाही। बच्चू कडू आज असो नसो त्याची गरज काही आम्ही पाहतोय शेतकऱ्याला नाही आहे। म्हणून शेतकऱ्यांनी तो हौसला कायम ठेवला पाहिजे। मी आज पत्रकाराच्या माध्यमातून हे जाहीर करतोय, आवाहन करतोय शेतकऱ्यांना का आता सगळ्या इकडे आग पेटली आहे आणि त्या आगीमध्ये आपण जर मागे पडलो तर मग सरकार आपल्याला आग लावत। आग पेटलेली आग हे आम्हाला अशीच आम्ही पाहतो का जिवंत ठेवावं लागेल। आणि म्हणून 13 आणि 12 आणि 13 तारखेला आपण प्रचंड प्रमाणात कोण कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे, सगळ्या बाजूला ठेवून त्यांना या शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। त्याचे कारण आहे का बरं आम्ही सहभागी व्हायचं? काय आम्ही काय आम्हाला पुत्र चावलं का? काही आमचं काही फक्त फॅशन आहे का आंदोलन करण्याची? असं नाही आहे। आपण पाहिलं 60 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही सगळं बदलून पाहिलं। आम्ही पिकं बदलवली, आम्ही खतं बदलवली, शेणखत नाही पाहिजे बाबा, रासायनिक खत टाकलं आपण। बच्चू कडू कोणालाही घाबरणारा व्यक्ती नाही असं म्हणत पत्रकार परिषदेतून भाजपाला उत्तर देताना त्यांनी सांगितलंय। बच्चू कडू कालही कणखर होता, आजही कणखर आहे। भाजपानं माझ्यावर कितीही आरोप करावे, त्यांच्या प्रत्येक आरोपाचं मी उत्तर देईल। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानावर सुतळी बॉम्ब फेकणार असे म्हटले होते, असेही पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलंय। शासनाने बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांच्या मालाला भाव देऊन तूर खरेदी सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील। दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती। ही मागणी सुलभतेने कर्ज व्यवस्था करून दिली पाहिजे आणि हाय ते कर्ज आम्ही पाहिजे का गोठून पुनर्गठन करून तातडीनं कर्ज जर दिलं नाही या 15-10 दिवसात तर शेतकऱ्याची पेरणी होऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेष आहे सांगतोय।
म्हणजे आज शेतकऱ्याजवळ 5,000 पण नाही, 10-15,000 तुरीचे आले तर बँकवाले फक्त 5,000 आधी देतात. 15,000ची स्लिप टाकली का तो फक्त 5,000 देतात. चौफेर शेतकरी प्रचंड प्रमाणात फसला आहे. आणि मला याला जे नेतृत्व कारणीभूत आहे, इथलं सरकार जे आहे त्याला या गोष्टीकडे खालच्या गोष्टी कुठलं दुर्लक्ष नाही. दुसरं आपण पाहतो का संप 13 तारखेचा जो मोर्चा आंदोलन होईल तो अतिशय आम्ही पाहतो का अतिशय उग्र होण्याची शक्यता टाळता येते. कारण शेतकऱ्यांनी उभं केलेलं आंदोलन आहे. आपण पाहतोय का दुसऱ्या इकडे नाशिकमध्ये डकेतीचे गुन्हे दाखल केले, दरोडेखोरीचे. 5 क्विंटल कांदा फक्त ट्रॅक्टरचा पकडला आणि त्या 60-70 शेतकऱ्याला पकडलं, त्यांनी डकेती केली म्हणून गुन्हे दाखल केले, अजूनही सुटले. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आम्ही पाहिलंय काँग्रेसच्या राजवटीमध्ये मारहाण झाली, लाठीचार्ज झाला, परिस्थिती पाहून गोळीबार झाला, जे काय असणार ते असेल. पण या पद्धतीचं अशा पद्धतीनं व्यूहरचना करू त्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला नामशेष करायचं. पुन्हा आंदोलन कोणी केलंच नाही पाहिजे. जे गुजरातमध्ये होते ते संपूर्ण देशात कोणी तोंड उघडता कामा नये. अगर तोंडी कोणी उघडलं ना त्याला ठेचण्याचंच काम सरकार करेल, असं काही आम्ही पाहतोय दिसतं. आणि 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला मार लागला, अंदर टाकला, 4-5 दिवस अंदर आहे आणि पडता पडता दम भरून आला म्हणून एक शेतकरी नाशिकचं मरण पावलं, शहीद झाला. हे अतिशय. आणि असं सगळं असताना अहिर काय म्हणतं, जीरपॅनवर आंदोलन करतो. तुमचे मुख्यमंत्री काय म्हणतं माहिती आहे का, याच्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले आहे. काय वाईट बोलतोय. मी सांगा, शेतकरी म्हणून पत्रकारही सामील होऊ शकते ना, शेतकरी म्हणून कुठल्याही पक्षाला सामील होऊ शकतो. त्याला काही बंधन आहे का. राजस्थानमध्ये आंदोलन सुरू आहे आणि शेतकरी म्हणून मी जायचं नाही. अरे तुम्ही सगळ्या पक्षाची युती करून जर महानगरपालिका इतर पक्ष बसू शकता, तर शेतकऱ्यांना इतर लोक आले तर त्याला काय थांबवायचे का. वाईट बोलणं बंद केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो का या आंदोलनाची उग्रता 12-13ला वाढणार आहे. आणि माझं सरकारला इशारा आहे, पहिले तर शेतकऱ्यांनी ताकदीनं यावं. 4 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यानंतरही जर सरकारला जाग येत नसेल तर सांगतोय बच्चू कडू उद्या शहीद व्हायची तयारी दाखवेल, मराची सुद्धा तयारी दाखवेल. 4 लाखानंतर एक आमदार मेला तर काही वाईट नाही आहे. या पद्धतीनं आम्ही आंदोलनात उतरणार आहोत. एक कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत. आणि कारण रोज होणाऱ्या आत्महत्या आज आम्ही पाहतोय. विष्णुनगर येथील कैलाश शिवप्रसाद तिवारी यांची 66,99,400 रुपयांनी फसवणूक करणाऱ्या 2 विदेशी नागरिकांना गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या चंद्रपूर येथील महिलेस सायबर सेलनं अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या मदतीनं तपास करून फसवणूक केलेल्या रकमेसह व साहित्यासह ही अटक राजापेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 20 मे 2018 रोजी देण्यात आली होती. तक्रार सोशल मीडियावरून शहरातील एका व्यापाऱ्याशी मैत्री करून त्यांना अकीकबरा नावाचे हर्बल सीडचा व्यवसाय करावयास लावून त्यांची 66,99,400 रुपयांनी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशानं सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम भोजने, मनीष गवळी यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. राजापेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 20 मे 2017 रोजी कैलाश शिवप्रसाद तिवारी या व्यापाऱ्याला सोशल मीडियावरून आपल्याशी मैत्री करून आपणास अकीकबरा नावाचे हर्बल सीडचा व्यवसाय करावयाचा असल्याचे सांगून त्यांची 66,99,400 रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. दिलेल्या फिर्यादीवरून राजापेठ पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 386/17 कलम 420, 468 भादवीनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. सायबर सेल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे आणि सहकाऱ्यांनी या घटनेचा बारकाईने तपास सुरू केला आणि गुन्ह्यात सामील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. कैलाश तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांना अकीकबरा नावाचे हर्बल सीडचा व्यवसाय करावयास लावून वेगवेगळ्या बँक खात्यात त्यांना 66,99,400 रुपये भरण्यास लावून फसवणूक केली असं नमूद केलं आहे. वरील घटनेच्या तपासाकरता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल व गुन्हे शाखा पथकाच्या संयुक्त विद्यमानं एक पथक आरोपीच्या शोधात मुंबई येथे रवाना झाले. त्यांनी पथक बदलून आरोपीचा शोध घेतला. त्यांना या कामात अमरावती येथून मुंबई येथे बदलीवर गेलेले पोलीस निरीक्षक नितीन थोरात
व खारघर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं। या गुन्ह्यात शामिल आरोपी माईक केविन उर्फ बोबो उर्फ डॉक्टर कॉस्मॉस नायजेरियन वय 33 राहणार खारघर मुंबई, एमेका फेवर इफेसिनाची वय 30 नवी मुंबई या 2 विदेशी नागरिकांसह त्यांना मदत करणारी व गुन्ह्यात सक्रिय सहभाग घेणारी सुकेशिनी संतोष धोटे उर्फ स्नेहा पांडुरंग देरकर उर्फ आदिती शर्मा वय 26 राहणार गुग्गुस जिल्हा चंद्रपूर यांना अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, सिम कार्ड, हँडसेट, लॅपटॉप इतर डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहे। लुबाडणूक केलेली रक्कम सुद्धा यावेळी जप्त केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे प्रमेश अतराम यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन विधाते, पोलीस कॉन्स्टेबल मनीषा गवळी, आशिष डवले, संग्राम भोजने व चालक विकास गायकवाड यांनी केली आहे। पुढील तपास सायबर सेलचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती। तर फसवण्याची जी काय मोडस आहे यांची, त्या मोडसवरून जर पाहिलं गेलं तर अशा ह्या वरचेवर गुन्हे याच्यापूर्वी पण असे वेगळ्या प्रकारचे घडलेले आहेत। आणि मी उदाहरण देतो, जसं बीडला असताना एका नायजेरियननीच असं चिटिंगचे फ्रॉडमध्ये असं केलं। त्यांना दिल्लीच्या विमानतळावर मी पकडलं होतं आमची टीम पाठवून, आणि त्याच्या 5 वर्षी शिक्षा पण लागली त्या केसमध्ये। यांच्या अशा नायजेरियनच्या टोळ्याच होत्या, कुठं ना कुठं काही ना काही इंटरनॅशनल लेवलचे फ्रॉड करायचे, इंटरनॅशनल लेवलचं सर्व भास तयार करायचा, इंटरनेट वापरायचा आणि इंटरनॅशनल कॉल बिल द्यायचे, हे करायचं असं दाखवून आम्ही फार मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये असं वातावरण करून समोरच्या, आणि मग फ्रंट इथं ऑफिस दाखवायचं आणि हायफाय मुली समोर फ्रंटला घ्यायच्या आणि व्यावसायिकता दाखवायची। ज्या काही कमर्शियल ऑर्गनायझेशनमध्ये काही वेळेला वापर केला जातो की थोडं स्मार्टनेस, ऑफिस, अमुक कार्पेट ऑफिससारखं असं दाखवायचं, आणि मग त्याच्यातून मग कुठंतरी चांगले कस्टमर येतात, विश्वास बसतो, अशा पद्धतीनं कारवाई चालू होते। पांडे सर, मेसेज सर्व पाठवतो वायरलेस देशभरात। हां, देशभरामध्ये सर्व आयुक्तांना आणि सर्व SPंना, देशातल्या, महाराष्ट्रातल्या, युनियन टेरिटोरीच्या, आणि या चिटिंग टाईपच्या असे आहेत का, आणि यांचं वर्णन पण देतो आणि याचे फोटो पण फ्लॅश करून टाकतो आम्ही सर्व, जेणेकरून कुठं काय असे घडले असेल तर त्याचे आम्हाला अधिक गुन्हे त्या पद्धतीनं होईल, जेणेकरून त्यांना ते गुन्हे डिटेक्ट करायला सोयीस्कर होईल किंवा या आरोपीचे ट्रान्सफर करून देऊ शकतात। नाही, आता आपण जास्त वेळने पण जे काही इंट्रोगेशन केलं त्यांचं काय डेप्थ वाटतं, म्हणजे या व्यतिरिक्त आणखी गुन्हा नाही, असं 100% नुसतं याच्यावर ते डिपेंड नाही। एवढे शार्पली ते हा गुन्हा करताय, तर अशा रीतीने त्यांचे वेगवेगळ्या रॅकेट्स आहेत। एकाने बँकिंग अकाउंटचं रॅकेट हाताळायचं, एकाने ओळख पटवायचं हाताळायचं, एकाने गिराईक मिळवायचं, एकाने परत समोर यायचं, मी समोर येऊन कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, अशा रीतीने त्यांच्या वेगवेगळ्या टीम कार्यरत आहेत। मग त्याच्या ह्या व्यवसायातून जेवढं चिट केलं, मग त्याला कोणाला किती शेअर जाईल, अशा पद्धतीचे शेअरिंग त्यांच्यात चालतं। हे हायली म्हणजे त्याला म्हणतो तर टेक्नॉलॉजी वापरून आणि ब्रेन वापरून केलेले गुन्हे आहेत। सर, रिकव्हरी आता ही आतापर्यंतची आहे, नाही अमाऊंटमध्ये रिकव्हरी नाही, आता जस्ट त्यांना अटक केलेलं आहे। 100 रुपये मिळाले म्हणजे त्यांच्याकडून ते असतील त्यांच्याकडे कॉईन्स, पण क्वालिफिकेशन काय सर? बीकॉम, मुलगी बीकॉम आहे आणि बाकीचे चालू आहे, काही थोडं तरी नाही। आणि हे बिझनेसच्या पर्पजने त्यांचा विजा आहे। हे ॲक्च्युली मोस्टली नायजेरियन जे भारतात येतात ते बिझनेस पर्पजने येतात, आणि गार्मेंटचा बिझनेस ते मॅक्झिमम करतात। म्हणजे असं यांनी पर्पज दाखवलाय, बिझनेस पर्पज। बिझनेस, गार्मेंट आणि औषधं तिथे महाग मिळतात नायजेरियामध्ये, म्हणून येत नाही करतात। मुलींच्या पॅरेंट्सची काही पूर्व कंप्लेंट वगैरे कशी काही मुलीचे पॅरेंट्स वगैरे त्याला माहीत पण नसणार ना अजून, आता माहीत होईल, आता माहीत पण नसतात ती अशी करते काय करते या वर्षामध्ये, पण ती मुंबईमध्ये कधीपासून आहे सर नायजेरियन लोक? नाही, अजून विचारलं ते आता बऱ्याच वर्षाचे असावेत मुंबई सिटी झाले। नायजेरियन लोक मुंबई सिटीमध्ये खूप राहतात, नवी मुंबई पॉकेटमध्ये राहायला असं आहे। 3 ॲड्रेस वेगळे आहेत कार्डवर। आता
वळूयात पुढच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय. एका शेतकऱ्यानं माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. या केंद्रावर खरेदी विक्री संस्था आणि बाजार समितीच्या काही कर्मचाऱ्यांनी हाताशी घेऊन काही संचालक आणि व्यापाऱ्यांनी स्वतःकडील हजारो क्विंटल तूर नाफेड केंद्रावर मोजल्याचं दिसून आलंय. शेगाव येथील नाफेड केंद्रावर शेगाव बाजार समितीचे संचालक श्रीधर पांडुरंग पाटील आणि निलेश प्रेमकुमार राठी यांनी आपल्याकडील अपेक्षित उत्पन्नापेक्षा जास्त तूर विकल्याचं दिसून आलंय. श्रीधर पाटील यांनी 198 क्विंटल तर राठी यांनी 320 क्विंटल असा एकूण 26,15,900 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रभारी सहाय्यक निबंधक रमेश अंभोरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही संचालकांच्या विरोधात कलम 420 465 या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसात गुन्हे दाखल होताच दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुलढाणा जिल्हा राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा जिल्हा असून ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे व याच जिल्ह्यातील शेगाव इथे एवढा मोठा तूर घोटाळा उघडकीस आल्यानं बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय झालाय. विशेष म्हणजे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. फहीम देशमुख, VCN न्यूज, शेगाव. तर बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढच्या बातमीकडे. कठोळ्याजवळील अंगोडा येथील रहिवासी असलेले बाबूलाल देवमन ढोके, वय वर्ष 65, हे दिनांक 10 जूनला सकाळी 10 वाजताच्या आपल्या शेताच्या कामं करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर झुडपात लपून बसलेल्या एका रानडुकरानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीररित्या जखमी झालाय. शहरातील कठोऱ्याजवळील अंगोडा येथील रहिवासी बाबूलाल देवमन ढोके, वय 65 वर्ष, हे रानडुकराने केलेल्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दिनांक 10 जूनला सकाळी 10 वाजता घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंगोडा कठोराजवळील रहिवासी बाबूलाल ढोके हे आपल्या शेतात शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी गेले असता सकाळी 10 वाजता झुडपात लपून बसलेल्या रानडुकरानं त्यांच्यावर एकाएक हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केलाय. त्यांच्या छाती व डावा पाय, हाताचे लचके रानडुकराने तोडून त्यांना जखमी केलाय. ढोके यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांना 35 टाके पडले आहेत. सध्या स्थितीत जंगलात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू आहे. जंगलामध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांची वणवण भटकंती होत असल्याचं दिसून येत आहे. गंभीर जखमी ढोके यांना शासन स्तरावरून मदत मिळावी अशी मागणी जोर धरते आहे. कॅमेरा पर्सन दिलीप जवंजाळ, VCN न्यूज, अमरावती. माझे बाबा शेतात गेले होते. तुझं नाव काय? अरुण बाबूराजी ढोके, राहणार अंगोडा. माझे बाबा शेतात गेले होते. ढोर चालणाऱ्या पुरानं सांगितलं मला का बाबा तुझ्या वडिलाला डुकरानं घोरलं म्हणून. बाबा तिथंच पडले होते. मी पाहायला गेलो, वावरातून उचलून आणलो. मग ॲडमिट केल्यानंतर 30 टाके लागले हाताला आणि पायाला, छातीला पण मार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. समर्पण ध्यान योग शिबिर दिनांक 2 ते 9 जून दरम्यान सार्वजनिक हनुमान मंदिर, केडियानगर, राजापेठ, अमरावती येथे संपन्न झालाय. या शिबिरात शहरातील विद्यार्थी, युवक, युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शिबिराचा लाभ घेतलाय. समर्पण ध्यान योग शिबिर निशुल्क आयोजित करण्यात आलं. सार्वजनिक हनुमान मंदिर संस्थान, गजानन महाराज मंदिर, केडियानगर, राजापेठ येथे दिनांक 2 ते 9 जून दरम्यान समर्पण ध्यान योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. समर्पण ध्यान योग शिबिर हे पूर्णपणे निशुल्क होतं. या ध्यान योग शिबिरात सर्व जाती धर्मातील युवक, युवती, विद्यार्थी यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
ध्यान पद्धत हे एकदम सरळ आहे. यामध्ये कोणतीही योग साधना, क्रियायोग, प्राणायाम आदींचा समावेश नसून हे ध्यान चैतन्य अनुभूती प्रदान आहे. समर्पण ध्यान योग नियमित केल्यास शरीरात नवचैतन्य निर्माण होऊन शरीरातील व्याधी आजारापासून मुक्ती प्राप्त होते. जीवन तणावमुक्त होते आणि जीवनात सकारात्मक विचार वाढतात. ध्यानामुळे एकाग्रता वाढती होऊन कामे उत्तमरित्या पार पडतात, असे या समर्पण ध्यान योग शिबिराचे महत्त्व आहे. दिनांक 10 जून पासून 45 दिवस रोज संध्याकाळी 6 ते 6:30 दरम्यान अनुष्ठान होणार आहे. याचाही लाभ घेण्याचं आवाहन योग प्रभा भारती सेवा ट्रस्ट मुंबईच्या वतीनं समर्पण ध्यान केंद्र अमरावतीचे आयोजक श्रीमती प्रभा प्रमोद देशमुख, विजय धन्नावरे, रमेश गायधने यांनी केला आहे. कॅमेरा पर्सन दिलीप जवंजाळ, VCN न्यूज अमरावती. तर बातमीपत्रात थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी. सोशल मीडियावरून झालेल्या फसवणूक प्रकरणात तिघांना अटक. तिघांपैकी 2 नायजेरियन. शेगाव येथील तूर खरेदी केंद्रावर मोठा घोटाळा उघड. 2 संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल. तर विनयभंग करणाऱ्याला 6 महिन्यांची शिक्षा. बच्चू कडू कोणाला भीत नाही म्हणत भाजपाला दिले. बच्चू कडू यांनी पत्र परिषदेदरम्यान उत्तर. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. तुमच्या सूचना आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिरासमोर, रायली प्लॉट, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवरनं. तर हे तुम्ही बघत होतात मराठी बातमीपत्र. विदर्भाशी जुळलेल्या ज्वलंत प्रश्नांना बघण्यासाठी अधिक बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.